यवतमाल जिला मध्यवर्ती सहकारी बैंक में लगभग 200 करोड़ रुपए के वित्तीय घोटाले और 133 कर्मचारियों की अवैध भर्ती में करीब 70 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का आरोप सामने आया। बैंक का एनपीए 53% होने के बावजूद सहकार आयुक्त द्वारा भर्ती को मंजूरी दी गई, जिसे पूरी तरह नियमों के विरुद्ध बताया जा रहा है। आयोजित प्रेस वार्ता में माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति पांढरकवड़ा के संतोष बोरेले ने जानकारी दी कि वित्तीय वर्ष 2023-24 और 2024-25 में एसएलआर ने रखने के कारण आरबीआई ने क्रमशः 1.50 करोड़ से 2.80 करोड़ का जुर्माना लगाया, जिससे किसानों और जमाकर्ताओं के पैसों से भरा गया। आरोप है कि बैंक ने किसानों की कर्ज माफी और अनुदान से जुड़े फंड में हेरफेर कर अपनी रिपोर्ट में गड़बड़ी की है। इस पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच और भर्ती आदेश रद्द करने की मांग की जा रही है। आपण जर बघितलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहे, तर याच्या प्रमुख कारण आम्ही शोधलं की शेतकऱ्यांना आर्थिक अडचणमध्ये आणण्याचा काम कोण करत आहे। आपण जर बघितलं की या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जर कुठं होत असेल तर यवतमाळ जिल्हा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची होतात आणि त्या जिल्ह्यामध्ये या आत्महत्याचे अनेक कारण आजपर्यंत लोकांनी आणि अनेक संस्थांनी समोर आणलेले आहेत। परंतु त्यातला एक अतिशय महत्त्वाचा घटक ज्याला आपण रीड म्हणू आपण म्हणजे बॅकबोन, फार्मरचा आर्थिक बॅकबोन म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँकचा कशा पद्धतीनं उधळपट्टी करतात, करोडो रुपयाचा त्याच्यात भ्रष्टाचार कसं केल्या जातात ते आम्ही सविस्तर उघड या शासन दरबारी आणलेला आहे। शासनाने अनेक वेळा आम्ही तक्रार केलेली आहे, त्याच्यानंतर या आम्ही नाईलाजास्तव आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागलं। सर्वप्रथम मी आमच्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती घोटाळ्याच्या बाबतीत आपल्याला बोलू इच्छितो की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मागील 2018 मध्ये तिथं 146 नोकर भरतीचा निघालेला विषय होता। 146 नोकर भरती त्यावेळेस भरण्याची कोऑपरेटिव्ह कमिशनरनं मान्यता देण्यात आलेली होती। आता विषय असा आहे की कुठल्याही प्रकारच्या नोकर भरतीला मान्यता देण्यासाठी कोऑपरेटिव्ह कमिशनरला त्याला 6.2 परमनंट क्रायटेरिया म्हणून त्या क्रायटेरियामध्ये ते बसलं पाहिजे। ते जर क्रायटेरियामध्ये ते बँक बसत नसेल तर त्या बँकेला नोकर भरतीची परवानगी देता येत नाही, असं हा मॅन्डेटरी आहे, हा शासनाचा धोरण आहे, नाबार्डच्या क्रायटेरियामध्ये लिहिलेला आहे। तर त्याच्यात जे आहे आपल्याला जे प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यात दिलेल्या आहे CRAR, CBS सिस्टम, NPA जे आहे 15% पेक्षा कमी पाहिजे आणि SLR जे आहे ते RBIचा राखल्या गेला पाहिजे। आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये एक आम्ही परिशिष्ट 1 पण लावलेला आहे। आपण याच्यात जर बघितलं की 2018 मध्ये ज्या वेळेस नोकर भरतीची मान्यता मान्य आयुक्तांनी दिलेली होती त्यावेळेस त्या बँकेची NPI जे आहे ते 38% होता, म्हणजे 15% पेक्षा जास्त NPI आहे तो त्या याच्यात बसत नाही। परंतु कोऑपरेटिव्ह कमिशनरनं त्याला मागितले जितके पद नोकर भरतीपेक्षा निम्न भरती करून त्याच्यात एक अट टाकली की बँकेनी समोर 15% पेक्षा कमी NPA मध्ये बँकेला या शर्तीवातीच्या अधीन राहून त्यांना द्यायचं। आज आपण जर बघितलं 2018 मध्ये त्यांनी जे भरती केली आपल्याला माहित आहे की त्या याच्यात भरती केल्यानंतर परत मग आता 2025 मध्ये 4 ऑगस्ट 2025 मध्ये परत बँकेला 133 नोकर भरतीची त्यांनी परवानगी दिलेली आहे। आता 133 नोकर भरती परवानगी देत्यानंतर ते कंपल्सरी जे कंडिशन आहे त्या कंडिशनचा व्हायोलेशन झालेला आहे। त्या कंडिशन मध्ये 15% पेक्षा कमी
त्यांना NPA पाहिजे होतं, परंतु आज जर बघितलं त्यावेळेस 38% होतं आणि त्यांच्या बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे आज बँकेचा NPA 53% आहे. शासनानं म्हटलेलं आहे MSPच्या वरही त्याला पैसा देत नाही आहे, कर्जबाजारी हवालदिल शेतकरी झालेला आहे. अशा याच्यात हे बँकही सुद्धा त्यांना अनुदान देत नाही. पीक कर्ज यावेळेस देण्यात आलेलं नाही आहे. गेल्या 4 वर्षापासून पीक कर्ज म्हणजे कोणतं देण्यात येत आहे? ज्या लोकांना 4 वर्ष अगोदर आम्ही 5 वर्ष अगोदर पीक कर्ज देत होतं, त्याच्यानंतर या 5 वर्षाच्या नंतर एकही पीक कर्ज देण्यात आलेला नाही आहे, दिलेलं नाही आहे. वाढीव जसं आता समजा 500 लोकांना पीक कर्ज देतो तर 501 हे गेल्या 5 वर्षापासून दिलं नाही. तुम्ही का बरं दिलं नाही? म्हणजे इकडं बँक तोट्यात चाललेली आहे, NPA चालू आहे आणि तुमच्या त्याच्यात खर्च जर बघितलं, वाहन भत्ते किती आहे? 80 लाख रुपये त्यांचे. जर तुम्ही आपल्या याच्यातलं जर बघितलं, याच्यात तर तुम्हाला जे 6000 म्हटलं ते NPAचा विषय आहे. याच्या परत कोट्यवधी रुपयाचा याच्यात हे मी याच्यात तुम्हाला परिशिष्ट व मध्ये अकाउंट नंबर दिलेले आहे. मी अकाउंट नंबर मध्ये दिलेला आहे, एक अकाउंट नंबर त्यात दिलेले आहे, कोणी किती फ्रॉड केलेला आहे नावासहित दिलेला आहे. दिग्रसच्या बँकेमध्ये शाखेमध्ये विविध कार्यकारी सोसायटीमध्ये 20 कोटीचा भ्रष्टाचार झालं, त्याची तपासणी झाली नाही, त्याचा पोलीस केस झालं आणि त्यांनी शेवटी या बँकेनं काय केलं? CEOनं पूर्ण कागदपत्र जाळून टाकले त्याच्यातले. इतका फ्रॉड. हा कास्तकार जिवंत राहणार कसे? कास्तकारची बँक आहे, नॅशनलाइज बँक कास्तकारला पैसा देत नाही. हे सगळेच लोक आहे, सगळ्या पक्षाचे लोक आहे. माझं म्हणणं कसं आहे, हे लोक या लोकांचा पाठबळ असल्याशिवाय भ्रष्टाचार होऊ शकते का? सरळ अजितदादा पवारही याच्यात समजून घ्या तुम्ही. याच्यात बिलकुल आहे, सहकार क्षेत्रामध्ये ते महर्षी आहे. आणून त्याच्या पलीकडे सुद्धा माझं म्हणणं आहे की तुमची अनिष्ट तफावत हा विषय जे आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000 कोटीच्या वर, आमच्या यवतमाळचा मी 916 कोटी रुपये NPA झालेला आहे. त्याच्यात 916 कोटी रुपये एका जिल्ह्याचा जर NPA असेल तर महाराष्ट्रात किती असेल ते विचार करा. आणखीन तुम्हाला सांगतो एक भ्रष्टाचाराचा विषय कसा असू शकते ते. जवळपास 7000 कोटीचा NPAच्या माध्यमातून घोटाळा झालेला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 133 भरतीच्या याच्यात 70 कोटी रुपये जमा केलेले आहे. ज्या कंपनी जे आहे फ्रॉड आहे, MIST शासनानं त्याला वगळण्यात आलेला आहे, अशा कंपनीच्या माध्यमातून ही नोकर भरती प्रक्रिया होत आहे. शेतकऱ्याला वाचवण्यासाठी या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रशासक नेमून या कंपनीच्या SIT चौकशी, न्यायालयीन चौकशी, विशेष लेखा परीक्षण EDच्या माध्यमातून याची चौकशी व्हावं, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये अख्ख्या देशामध्ये यवतमाळ जिल्हा सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या हिताची जी बँक आहे ती बँक जिवंत राहिलं पाहिजे. आज बँक आर्थिक डबघाईच निघालेली आहे आणि कर्मचारी जे आहे त्याच्यातल्या हजारो कर्मचारी उपासमारीची वेळ येणार आहे आणि जे आता जे कर्मचारी नवीन नियुक्त करणार आहे ते सुद्धा आर्थिक अडचणीमध्ये येणार आहे. त्यामुळे आम्हाला शासनावर विनंती आहे, आम्ही वारंवार विनंती केलं, शासन ही कुंभकर्णाची झोप घेत आहे. हा शासनाकडून कुठल्याही प्रकारची आस आम्ही सोडलेली आहे. आमच्याकडं न्यायालयीन जे आहे न्यायालयीन लढाई लढत आहोत. रिट पिटिशन आम्ही दाखल केलेला आहोत. या बँकेची सखोल चौकशी होऊन या संचालक, अध्यक्ष आणि प्रभारी मुख्याधिकारी यांना जेलात पाठवल्याशिवाय ही आमची लढाई थांबणार नाही. आम्ही शेतकऱ्याच्या हिताची लढाई आहे. कुठलाही पक्ष याच्यात आम्ही आळ घेत नाही आहोत. आम्हाला या बँकेचा संरक्षण करायचं आहे, बँकेचा हित जोपासायचा आहे, म्हणून ही लढाई आहे. लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर.